चला तर करूया सकाळच्या घाईत पण तयार होणारा असा मस्त स्पॉन्जी असा तांदळाचा ढोकळा। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले तांदूळ, रवा आणि दही घालून त्याचं झाकण लावून पाणी न घालता वाटण करून घ्यायचं। एका बाउलमध्ये काढून घ्यायचं, लगेच त्याला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचा। 10 ते 15 मिनिटांनंतर झाकण काढून त्याला परत एकदा विस्करने मिक्स करून घ्यायचं। रवा फुगलेला असतो त्यासाठी त्याच्यामध्ये अद्रक, मिरची, जिरे, चवीनुसार मीठ आणि तेल घालून परत एकदा विस्करने त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। कढईमध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी घालायचं, रिंग किंवा स्टँड ठेवून झाकण ठेवून पाण्याला उकळी काढून घ्यायची। ज्या भांड्यामध्ये तुम्ही ढोकळा स्टीम करणार आहात त्याला तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्या। बॅटरमध्ये 1 इनोचा सॅचे घाला, थोडंसं पाणी घाला। इनो ऍक्टिव्ह झाला की त्याला 20 ते 30 सेकंद फेटून घ्यायचं, जास्त वेळ नाही फेटायचं बरं का। तयार झालेलं बॅटर लगेच त्या ताटामध्ये ओतून घ्यायचं झटपट आणि नंतर त्याला 2 ते 3 वेळा व्यवस्थित असं टॅप करायचं आणि उकळत्या पाण्यामध्ये व्यवस्थित असं हाताला चटका बसणार नाही असं ठेवून द्यायचं। लगेच त्याच्यामध्ये चिमूटभर इतकी मिरची पावडर हाताने स्प्रेड करून घ्यायची, त्याच्यावरती टोप ठेवायचा आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी ढोकळा शिजवून घ्यायचा। ढोकळा शिजलाय की नाही चेक करण्यासाठी त्याच्यामध्ये एखादी टूथपिन किंवा चाकू रोवून बघा, कुठे जर चिकटत नसेल समजून जा ढोकळा शिजलेला आहे। लगेच त्याला थंड करून घ्यायचं। ढोकळा थंड झाला की त्याच्या बाजूच्या सगळ्या कडा व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आणि नंतर त्याला पाहिजे तशा आकारामध्ये व्यवस्थित असं कट करून घ्यायचं, स्क्वेअर किंवा डायमंड शेपमध्ये। आता याच्यावरती आपल्याला मस्त असा तडका द्यायचा आहे। तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं, तेल गरम झालं की लगेच मोहरी घालायची, मोहरी तडतडली की जिरे घालायचे, जिरे तडतडले की कढीपत्ता आणि थोडीशी मिरची घालायची। लगेच त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे तडक्याचं बॅटर त्याच्यावरती ढोकळ्यावरती ओतून घ्यायचं आणि त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची। चला तर मग मस्त असा ढोकळा तयार झालाय आपला।